नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲक्टिन वेज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण चार्ट पॅटर्नमधील वेज पॅटर्न आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, वेज पॅटर्न हा सेम टू सेम चॅनल पॅटर्नप्रमाणेच काम करतो. चॅनल पॅटर्नचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही बघू शकता. खूपच डिटेलमध्ये चॅनल पॅटर्न शिकवलेला आहे, व्हिडिओ नक्की चेक करा. तर वेज म्हणजे काय, तर एका बाजूला जाड आणि दुसऱ्या बाजूला निमुळती होत जाणारी वस्तू, त्याला आपण इंग्लिशमध्ये वेज बोलतो. हा एवढाच एक फरक आहे वेज पॅटर्न आणि चॅनल पॅटर्नमध्ये. चॅनल पॅटर्नमध्ये दोन समांतर लाईनमध्ये प्राईज मूव्ह करते आणि वेज पॅटर्न काही अशा प्रकारे दिसतो. यामध्ये प्राईज अशी दोन निमुळत्या होत जाणाऱ्या लाईनमध्ये मूव्ह करते. आता याचे सुद्धा 3 प्रकार आहेत: न्यूट्रल वेज पॅटर्न, रायझिंग वेज पॅटर्न आणि फॉलिंग वेज पॅटर्न. आधी आपण न्यूट्रल वेज पॅटर्न पाहूया. तर हा पॅटर्न असा काहीतरी दिसतो. प्राईज अशी वर खाली करत करत निमुळती होत जाते आणि काही वेळानंतर कोणत्या तरी एका बाजूला अशी मोठी मुवमेंट देते. समजा इथे प्राईजने वरच्या बाजूला ब्रेकआउट दिला तर इथून प्राईज वर जाते आणि खाली ब्रेकआउट दिला तर इथून प्राईज खाली जाते. आता यामध्ये आपली एंट्री जी आहे, ज्यावेळी प्राईस ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करेल त्यावेळी पुलबॅक नंतर आपली एंट्री राहील. समजा ब्रेकआउट केला तर बाईंगसाठी आपली एंट्री राहील आणि ब्रेकडाऊन केला तर सेलिंगसाठी आपली एंट्री राहील. आणि नेहमीप्रमाणे कॅन्डल लो किंवा कॅन्डल हायचा आपला स्टॉप लॉस राहील. आता यामध्ये आपलं टार्गेट काय राहील ते पाहूया. तर टार्गेट तुम्ही स्टॉप लॉसचे दुप्पट घेऊ शकता किंवा हे जे या दोन लाईनमधील सुरुवातीचं जेवढं अंतर आहे तेवढे पॉईंटचे तुम्ही टार्गेट घेऊ शकता किंवा प्राईजचा पुढचा येणारा सपोर्ट तिथंपर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता. आता आपण याची 1-2 एक्झाम्पल पाहूयात. तर इथे बघा, हा न्यूट्रल वेज पॅटर्न आहे आणि प्राईजने इथे वरच्या बाजूला ब्रेकआउट दिलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता प्राईज इथून किती वर गेलेले आहे. त्यानंतर हा बघा, हा पण न्यूट्रल वेज पॅटर्न आहे, फक्त इथे प्राईजने खालच्या बाजूला ब्रेकडाऊन दिलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता प्राईज इथून खाली गेलेले आहे. तर अशा प्रकारे न्यूट्रल वेज पॅटर्न काम करतो. आता आपण याचा दुसरा प्रकार पाहूया, रायझिंग वेज पॅटर्न. हा मित्रांनो बेरिश पॅटर्न आहे. तर यामध्ये प्राईज अशी हायर हाय बनवत निमुळती होत अशी वर जाते आणि एक वेळ येते की तिथून ज्या लोकांनी खाली कुठेतरी बाईंग केलेले आहेत ते लोक आता प्रॉफिट होतं, त्यामुळे प्रॉफिट बुक करू लागतात, म्हणजे ते सेल करतात, त्यामुळे इथून प्राईस खाली पडते. आता यामध्ये एंट्री कुठे करायची ती पाहूया. तर बघा, ज्यावेळी प्राईज या खालच्या सपोर्ट लाईनला ब्रेकडाऊन करेल त्यानंतर पुलबॅक नंतर बेरिश कॅन्डलच्या खाली तुम्ही बिंदासपणे सेल करू शकता आणि कॅन्डल हायचा तुमचा स्टॉप लॉस राहील आणि टार्गेट सेम स्टॉप लॉसच्या दुप्पट किंवा हे जे या दोन लाईनमधील सुरुवातीचं जेवढं अंतर आहे तेवढे पॉईंटचे घेऊ शकता किंवा प्राईजचा पुढचा येणारा सपोर्ट तिथंपर्यंत टार्गेट तुम्ही घेऊ शकता. ओके, इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपण याचा तिसरा प्रकार पाहूया, जो आहे फॉलिंग वेज पॅटर्न. हा मित्रांनो बुलिश पॅटर्न आहे. यामध्ये काय होतं, प्राईज अशी लोअर लो बनवत निमुळती होत खाली येते आणि एक वेळ येते की ज्या लोकांनी वरती कुठेतरी सेल केलं होतं त्यांना आता प्रॉफिट होतं, त्यामुळे ते लोक प्रॉफिट बुक करू लागतात, त्यामुळे इथून प्राईस वरती जाते. आता यामध्ये एंट्री कुठे करायची ते पाहूया. तर ज्यावेळी प्राईज या वरच्या लाईनला म्हणजे रेजिस्टन्सला ब्रेक करेल त्यानंतर पुलबॅक नंतर बुलिश कॅन्डलच्या वरती बाय करू शकता आणि कॅन्डल लोचा तुमचा स्टॉप लॉस राहील आणि टार्गेट सेम स्टॉप लॉसच्या दुप्पट किंवा या दोन लाईनमधील सुरुवातीचे जेवढे अंतर आहे तेवढे पॉईंटचे घेऊ शकता किंवा प्राईजचा पुढचा येणारा रेजिस्टन्स तिथंपर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता ज्याप्रमाणे चॅनल पॅटर्नमध्ये तुम्हाला फेक ब्रेकआउट सांगितलेला तसाच सेम यामध्ये पण फेक ब्रेकआउट होतो. कधी कधी प्राईस अशी वरच्या बाजूला ब्रेकआउट देते, परंतु तिथून प्राईस वर न जाता तिथून प्राईस खाली पडते. तर हा एक ट्रॅप असतो आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर्सना फसवण्यासाठी. त्यामुळे जर चार्टवरती रायझिंग वेज पॅटर्न बनत असेल तर तिथून आपण फक्त सेलिंगचीच एंट्री करणार आहोत आणि जर फॉलिंग वेज पॅटर्न बनत असेल तर तिथून आपण फक्त बाईंगचीच एंट्री करणार आहोत. एवढं लक्षात असू द्या, हे याचे रूल्स आहेत असं समजा. तर ठीक आहे मित्रांनो, वेज पॅटर्न तुम्हाला समजला असेल. काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आज आपण इथे थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.